गण्या त्याच्या मित्र पक्याला सेक्स बद्दल सांगताना बोलला. गण्या, जागा न मिळाल्यामुळे लोक सेक्स नाही करू शकत. पक्या मित्र एकदा माझ्या बरोबर असं झालाय. गण्या मग पक्या, मग पोरींनी सांगितलं मी जन ही दोघे पायांच्या मध्ये असते. मैत्रीण, अग मी चुकून एपलची गोठाई खाल्ली, आता काय करू? दुसरी मैत्रीण, झवून घे दोघा तिघा कडून आता 72 तास मध्ये. उगाच गोळी कशाला वाया घालवायची. मादर भोकाची मैत्रीण, एक शॅम्पू द्या हो. दुकानदार, काय धुवायचे आहे? बाई, अहो काय धुवायचे काय विचारता, केस धुतात ना शॅम्पूने. दुकानदार, रागवू नका, नाही म्हणजे. डोक्यावरचे धुवायचे असतील तर स्टार हेड अँड शोल्डर घ्या. चडीतले धुवायचे असतील तर पटीन घ्या असे म्हणायचे होते. बाई, गार्नियर द्या, गाडीवचे केस धुवायचे आहेत. नवरा अगं शोना, प्लीज आज करू दे ना. बायको नको, मी थकलीय. नवरा प्लीज ना. जास्त नाही करणार. एकदा फक्त. बायको एकदा नाही तर नाही. थोड्या वेळाने त्यांचा लहान मुलगा उठतो. मुलगा, अहो पप्पा हव तर माझी मारा पण लवकर झोपा. चायला रोजच झालं आहे, सकाळी शाळेत जायचं असत. आणि रोज लेट होतो मग मास्तर माझी मारतो. मुलगी, ऑफिस मध्ये माझ लैंगिक शोषण होतन्य. मैत्रीण, कगम काय झालं? मुलगी, अगं ऑफिसातला गण्या मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय. मैत्रीण, मग वाईट काय आहे त्यात? मुलगी, अगं त्याची उंची 2.5 फूट आहे. एकदा नगन मुलगी बारमध्ये वेटरला ऑर्डर देतो. मुलगी, वेटर, एक पेग घेऊन ये. वेटर मुलीला बघत बसतो. मुलगी, कधी नगन मुलगी पाहिली नाही का? वेटर, अरे पागल ते सोड, मी विचार करतो की तू पैसे कुठून काढशील. नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते. नवरा साधा भोठ असतो. नवरा, अगं आपण ब्लू फिल्म बघून करू. बायको जोरात हसते. नवरा, काय झालं ग? बायको, अहो मग त्यासाठी अजून 2 माणसं लागतील. नवरा जागेवर बेशुद्ध. एकदा बंड्याची बायको आणि बंड्या ब्लू फिल्म बघत असतात. अचानक बायको बंड्याला विचारते. बायको, अहो तो सर्वात आधी निप्पल का चोखतोय. बंड्या जोराय हसायला लागतो. बंड्या, अगं वेडी, कारण सापाला उठवण्याच्या आधी त्याला दूध पाजले जाते. राणी, आज मी सरांच्या टेबलवर कम डोम बघतले. चावट राणी हसायला लागली. राणी, अगं पिंकी, मी त्या कम डोमला पिनने फोडून टाकले होते. पिंकी जोरात ओढली. पिंकी, अगं राणी, लागली माझी वॉट. बाजारात एक ना गडा पागल माणूस फिरत असतो. त्याचा बाबू राव खूप मोठा असतो. रस्त्याने एक बा ई सोबत जाते असते. बा ई, अहो बघा ना, देशाची उन्नती कशी काय होईल, कारण जे कामाचे माणसं आहे ते पागल बनून फिरताय. नवरा जागेवर बेशुद्ध. एक 70 वर्षाचा आजोबा ब्लू फिल्म बघण्यासाठी आपल्या मन्याला सोबत घेऊन गेला. ब्लू फिल्म बघून आजोबा जोरात हसायला लागला. मन्या, काय झाल आजोबा? आजोबा, काही नाही रे मन्या, तब्बल 20 वर्षानंतर माझा बाबूराव उठला. मन्या, नाही आजोबा, तुम्ही माझा धरला आहे. मुलगा आपल्या आईला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत असतो. मुलगा, मुंग्या लागतील एवढी गोड आहे ती. आई, मग चहात साखर ऐवजी तुझ्या जानूचा थोडा शेंबूड टाकून पिझ्झा नालायका. एक मुलगा एका मुलीला खतरनाक प्रश्न विचारतो. मुलगा, मला सांग काय ते माझ्या पॅनटमध्ये आहे पण तुझ्या पॅनटीत नाही. मुलगी, अगदी पैसे. कधीतरी चांगला विचार करावा. एक माणूस खूप गोळा असतो, त्याने लग्नाआधी काहीच केलेले नसते. लग्नाच्या पहिल्या रात्री तो खोलीत जातो. बायको, मला काय पाहिजे? तुला माहित आहे ना? नवरा, मला नाही माहित. बायको पाय पसरून बेडवर झोपते. नवरा, आता समजले. तुला पूर्ण बेडवर एक झोपायचं आहे. बायको डोक्याला हात मारते.